नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील। भिंगारला हरदीन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने अभियंता दिवस साजरा। कॅन्टोन्मेंटसह इतर अभियंत्यांचा सन्मान। डॉक्टर विश्वेश्वरैया यांनी आधुनिक भारताच्या विकासात्मक दूरदृष्टीने पायाभरणी केली। संजय सपकाळ, अहमदनगर प्रतिनिधी। भिंगार येथे हरदीन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने अभियंता दिवस साजरा करण्यात आला। भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये झालेल्या कार्यक्रमात कॅन्टोन्मेंटसह इतर अभियंत्यांचा सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमात अभियंते गणेश भोसले, नागेश खुरपे, सुनील हळगावकर, रमेश कोठारी, सचिन कस्तुरे, निखिल शिंदे, राहुल कपाळे, छावणी परिषदेचे कार्यकारी अभियंता महेंद्र सोनावणे, अशोक फुलसौंदर, जलसंपदा विभागाचे निवृत्त अधीक्षक अभियंता शिवाजीराव बोलबट यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाप्रसंगी हरदीनचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, सुमेश केदारे, मेजर दिलीप ठोकळ, सचिन चोपडा, संजय भिंगार दिवे, दिलीप गुकळे, पत्रकार झहीर सय्यद, हबप ज्ञानेश्वर महाराज आनावडे, अशोकराव पराते, सर्वेश सपकाळ, अविनाश जाधव, विठ्ठल राहींज, अभिजित सपकाळ, संतोष हजारे, सुधीर कपाले, अविनाश पोद्दार, जालिंदर अळकुटे, संतोष लुनिया, कुमार धतूर, राजू कांबळे, सखाराम अळकुटे, सूर्यकांत कटोरे, शेषराव पालवे, किरण फुलारी, रमेश धाडगे, राजू शेख, एकनाथ जगताप तसेच नामदेव जावळे, विकास निमसे, सुनील कसबे, योगेश चौधरी, संजय भावसार, संदीप शिंगवी, रामभाऊ जिंजे, विनोद खोत, दशरथ मुंडे, संजय बकरे, गोरख उबाळे, सुनील बग्गन आदी उपस्थित होते। संजय सपकाळ म्हणाले की आधुनिक भारताचे शिल्पकार असलेले भारतरत्न डॉक्टर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचा जन्मदिवस भारतात अभियंता दिवस म्हणून साजरा केला जातो। डॉक्टर विश्वेश्वरैया यांनी आधुनिक भारताच्या विकासात्मक दृष्टीने पायाभरणी केली। त्यांनी उभारलेले अनेक प्रकल्प प्रेरणादायी आहे। देशाच्या विकासात्मक वाटचालीत डॉक्टर विश्वेश्वरैया यांच्या प्रेरणेने काम करणारे अभियंते देशाच्या विकासात्मक वाटचालीत योगदान देत असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली। उपस्थित अभियंत्यांनी समाजाकडून होत असलेला सन्मान भविष्यात आणखी चांगले काम करण्याची स्फूर्ती देणारा आहे। डॉक्टर विश्वेश्वरैया यांनी भारताला विकासाचा एक नवीन मार्ग दाखवला असून आजही सर्व अभियंते त्या मार्गावर चालत असल्याची भावना यावेळी व्यक्त केली। आभार हबप ज्ञानेश्वर महाराज आनवडे यांनी मानले। आज 15 सप्टेंबर 2024 अभियंता दिवस म्हणजे इंजिनियर दिवस। या ठिकाणी आपल्या छावणी परिषदेचे इंजिनियर्स, भिंगारचे इंजिनियर्स, आपल्या ग्रुपचे इंजिनियर्स हे सर्व आपण या ठिकाणी एकत्रित करून आपल्या हरदीन मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं त्यांचा यथोचित असा सन्मान आपण या ठिकाणी केलेला आहे। खरं तर हे आपण पाहतोय, हे लहानपणापासून बुद्धिमत्ता असलेले असे हे व्यक्ती सर्व आज पाहतोय समाजात असतील, या ठिकाणी जिथे ते काम करत असतील, त्यांच्या ऑफिसमध्ये असतील, चांगल्या पद्धतीने उल्लेखनीय अशी त्यांची कामगिरी आहे। हे करत असताना खरं तर त्यांना अभ्यास काय असतो हे अभ्यास आपण पाहतच असतो की सेंटीमीटर आसन, MM आसन या ठिकाणी कुठलीही चूक या ठिकाणी त्यांच्याकडनं होत नाही। आणि आपण पाहतो मोठमोठ्या इमारती असतील, मोठमोठे प्लांट असतील, हे इंजिनियर लोक त्यातून प्लॅनच्या माध्यमातून हे करत असतात। खरं तर त्यांचं हे योगदान आपल्याला पाहतोय आपण की समाजासाठी असेल, सर्व स्तरातील लोकांसाठी असेल, खूप मोठं असं योगदान आहे। आणि या सर्व इंजिनियरला आपल्या हरदीन मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो। त्यांचं उर्वरित आयुष्य, त्यांचं राहिलेलं सर्व पुढील कार्य चांगल्या पद्धतीने असंच जावं ही अपेक्षा व्यक्त करतो। आणि आपण या ठिकाणी सर्वजण सर, मी आपल्याला विनंती करेल की हरदीन मॉर्निंग ग्रुपमध्ये इंजिनियर तर आहेच आहे, परंतु आपण देखील या ठिकाणी भिंगारचे सिव्हिल इंजिनियर असतील, छावणी परिषदेचे असतील, आपण देखील आपल्या शरीरासाठी 1 तासभर वेळ द्यावा। इथून पुढच्या काळात आपली प्रकृती जर व्यवस्थित असेल तर आपण सगळ्या काही गोष्टी करू शकतो। आणि आपली प्रकृती बरोबर नसेल तर आपल्या चिडचिड स्वभाव असा या ठिकाणी होतो। तर मी आपल्याला विनंती करेल, आपण आमच्या हरदीन मॉर्निंग ग्रुपमध्ये जॉईंट होऊन पुढील या ठिकाणी आपलं आरोग्यदायी असं जीवन जगावं ही अपेक्षा व्यक्त करतो। आणि पुन्हा एकदा ग्रुपच्या वतीनं त्याचप्रमाणे या गणपतीचं आजचं भिंगारचं विसर्जन असल्यामुळं त्यानिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो। या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज इंजिनियर्स अभियंता दिवस, आज हरदीन मॉर्निंग ग्रुप तर्फे आम्हाला सगळ्यांना सन्मानित केलं, त्याबद्दल सर्व सभासदांचे सगळ्यांचे आभार। मी कॅन्टोन्मेंट छावणीमध्ये कार्यकारी अभियंता म्हणून आता कार्यरत आहे। गेले 40 वर्ष
मी भिंगार कॅन्टोन्मेंटमध्ये खूपच बरेचसे कामं केले, चॅलेंजेसचे कामं केले आणि ते तडीपार म्हणजे व्यवस्थित करून दाखवले आणि भिंगारचा भरपूर विकास केला. आणि इथून पुढे मी आता कन्स्ट्रक्शन लाईनमध्येच राहायचं ठरवलं आहे रिटायरमेंट नंतर. तर सगळ्यांचे परत एकदा आभार. थँक्यू. भारतातले महान इंजिनियर के विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त हा इंजिनियर डे आपण भारतामध्ये साजरा करतो. के विश्वेश्वरय्या यांनी अतिशय समाज उपयोगी असे धरणं असतील, मोठमोठे जल परियोजना असतील, म्हैसूर संस्थांमधले पुष्कळशी कामं असतील, अशी त्यांनी सक्सेस करून दाखवले. अगदी ब्रिटिशांनी सुद्धा त्यांना सर ही पदवी दिली. याच्यावरून त्यांची महानता लक्षात येते. एकदा त्यांचा किस्सा असा होता की ते इंग्लंडमध्ये असताना रेल्वेमधून प्रवास करत होते आणि अचानक त्यांनी चेन ओढून रेल्वे थांबवली. तर सगळे प्रवासी संतप्त झाले की हा काय प्रकार आहे या माणसाने. तर ते म्हणले की पुढे आहे ना रेल्वेचा रूळ हा तुटलेला आहे, भेगा गेलेले आहेत त्याला, त्याच्यामुळे मी साखळी ओढली. आणि खरंच त्यांनी जाऊन पाहिलं तर ते रेल्वेला तडा गेला होता. त्यांनी नुसत्या आवाजावरून ओळखलं रेल्वेच्या की पुढं असा अपघात होऊ शकतो. त्याच्यावरून त्यांची महानता लक्षात येते. अशा अतिशय मोठ्या इंजिनियरच्या स्मरणार्थ त्यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा करण्यात येतो. आणि आम्ही आमच्यासारखे किंवा कॅन्टोन्मेंटचे जे सिनियर इंजिनियर आहेत, सोनवणी सर असतील, फुलसुंदर सर असतील किंवा इतर असे, आम्ही त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन जे काही कामं करतो ते समाजाच्या उपयोगी पडावेत अशा स्वरूपाचे असावेत. आणि तसे सगळे चॅलेंजिंग कामं सर्वजण करीत आहोत. त्याबद्दल सर्वप्रथम सगळ्या इंजिनियरचा मी सन्मान करतो. आणि हार्दिंग मॉर्निंग ग्रुपचे श्री संजयजी सपकाळ साहेब यांनी त्याची जाणीव ठेवून सर्वांना इथं आमंत्रित केलं आणि तसंच सर्व ग्रुपचे सदस्य यांनी त्याला भरघोस पाठिंबा दिला. त्याबद्दल त्यांचे मी खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. आज हार्दिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं सत्कार करण्यात आला, त्याबद्दल मी आणि आमच्या सगळ्या इंजिनियर ग्रुपच्या वतीनं आम्ही सर्वांचे आभार मानतो. आज जे आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. आणि इथून पुढे आमचं सहकार्य हार्दिन मॉर्निंग ग्रुपला राहील असं आम्ही इथून पुढे सांगू इच्छितो. आणि सगळ्यांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो. भारत देशाचे थोर सुपुत्र भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जन्मदिनानिमित्त आपण संपूर्ण देशामध्ये अभियंता दिवस म्हणून साजरा करीत आहोत. तर सरांनी सांगितलं की विश्वेश्वरय्या म्हणजे किती महान होते. म्हणजे त्यांनी 12 घंटे 14 घंटे अभ्यास करून अभियंता पद मिळवलं. देशासाठी अनेक उपयोग केला त्यांनी. म्हैसूर धरण बांधलं. म्हैसूर संस्थांमध्ये म्हैसूरच्या राजांनी त्यांना दिवाण म्हणून ही पदवी दिली होती देशासाठी. आणि त्यांचं कार्य पाहून भारत सरकारने त्यांना 1962 साली त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला. तर अभियंता म्हणून काम करत असताना अनेक ठिकाणी अनेक अडचणी येतात, अनेक प्रश्न असतात. पण त्या सगळ्या गोष्टींना सामोरे जाऊन अधिकाधिक आपल्याला सर्वतोपरी समाजासाठी जे काही योगदान देता येईल त्या पद्धतीने अभियंता हा काम करत असतो. तसं म्हणायला लागलं तर प्रत्येक व्यक्तीमध्ये अभियंता हा दडलेला असतो. त्यांच्यामध्ये कौशल्य असतं, स्किल असतं, तर त्या पद्धतीने ते वापर करत असतात. तर आपल्या देशाची किंवा इतर सगळ्या संपूर्ण जगाची जी काही प्रगती झालेली आहे किंवा होत आहे, होणार आहे, तर त्यात अभियंत्यांचा हा एक मोठा वाटा आहे. तर अभियंता म्हणून आम्ही आज या अभियंता दिनानिमित्त की सर्वांना सांगू इच्छितो की आम्ही जे काही आमचं सर्वतोपरी सर्वश्रेष्ठ काय असेल देता येईल त्या पद्धतीने आम्ही इथून मागे दिलेलं आहे आणि इथून पुढे योगदान देत राहू समाजासाठी. तर आज या ठिकाणी हार्दिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं अभियंता दिन म्हणून आम्हाला जो काही मान सन्मान दिला त्याबद्दल आम्ही सर्वजण हार्दिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं सर्वांचे आम्ही आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद. इंजिनियर मंडळी यांना हार्दिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने या ठिकाणी सन्मानित करण्यात आले. आपण सर्व इंजिनियर आणि हार्दिन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री संजयजी सपकाळ आणि सर्व सदस्य या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले. त्याबद्दल आलेल्या
सर्व इंजिनियर मंडळी आणि ग्रुपचे आणि इतर श्रोते मंडळींचे या ठिकाणी आभार मानण्यात येत आहे आणि आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.